सर मी एक विचारू का? म्हणजे हो विचार ना. याचा काही फायदा असतो का? हो होतो ना. अरे बरेच फायदे त्याचे. आणि याचा सगळ्यात जास्त फायदा ना हसवणाऱ्याला होतो. कसं काय? हसवणाऱ्याला पावती मिळते की तो बोरिंग नाहीये. आणि मग हसणाऱ्याला काय फायदा होतो? हसणाऱ्याचे 2 फायदे. आता पहिला फायदा आहे ना तो आतला फायदा. तो असा की हसवणाऱ्याला कळतं की हसणाऱ्याला हसणं आवडतंय. आणि दुसरा बाहेरचा फायदा असा की चांगली दिसणारी व्यक्ती ना ती अजून छान दिसते हसल्यावर, एकदम खुलून येते. ही थेरपी आहे का? लाफ्टर थेरपी. सर थेरपी नाही म्हणता येणार, पण माझ्याकडे एक उपाय आहे. कसला? भाईंवरचा. भाईंवरचा? म्हणजे तुम्हीच म्हणता ना की भाई किंवा कोमातला कुठलाही पेशंट, आपण त्यांच्याशी ज्या गप्पा मारत असतो त्या त्यांना समजतात, आपलं बोलणं त्यांना ऐकू येतं, कळतं, हो की नाही? हो. मग आपण त्यांना रोजच्या बातम्या का नाही वाचून दाखवत? किंवा अशी का नाही काळजी घेत की त्यांच्या आजूबाजूला ना सतत प्रसन्न छान घटना घडत राहतील? अशी एखादी सोय करू शकतो आपण की त्यांच्या कानावर सतत छान रिलॅक्सिंग म्युझिक पडत राहील. मी तुमच्या इतकी शिकले नाहीये, पण मला जे वाटलं जाणवलं ते सांगितलं. नाही तू बोल बोल. सर मला ना असं खूप वाटतं की आपण त्यांना फिलिंग देत असतो की तुम्ही पेशंट आहात म्हणून. माणसाचं मन किती बोलत असतं ना सतत, मग त्यांच्या मनात पण किती विचार चालू असतील, ते किती बोलत असतील मनातल्या मनात. आपल्याला फक्त एवढंच दिसतं की आपण बोलतो त्याच्यावर ते रिॲक्ट होतात, पण ते मनातल्या मनात किती बोलत असतील याचा विचार नाही करत आपण. आणि तुम्हाला सांगू का, मला ना 100% असं वाटतं की त्यांना खूप बोलायचं असणार आहे. आणि ज्या माणसांना असं खूप बोलायचं असतं त्यांना ते असं पटकन बोलता येत नाही ना, त्यांची अवस्था पण आपल्यासारखीच झाली असेल ना. म्हणजे आजवर जे जे काही घडलंय त्याला तुम्ही खूप पॉझिटिव्हली कारणीभूत आहात सर. फक्त मीच नाही, आपण कारणीभूत आहोत असं म्हणायला हरकत नाही. नाही, आय कॅन अंडरस्टँड. ॲज अ सिनियर डॉक्टर तुमच्यावर खूप प्रेशर असतं सतत. इनफॅक्ट कोमातल्या पेशंटचं जास्त. काही कामं डेडलाईन्समध्ये होतात पूर्ण, पण कोमातल्या पेशंटसाठी डेडलाईन कधीच नसते ना. बरोबर आहे तू म्हणतेस. एक विचारू तुम्हाला? विचार ना. तुम्हाला अजूनही कोणी धमकावत नाहीये ना? नाही कस्तुरी, मला कोणीही धमक्या देत नाहीये. खरंच. बाई तिकडे एकटा आहे आणि काय करते इकडं? नाही मी ते भाई तिकडं रूम मध्ये एकटे आहेत आणि काय चाललंय इथं? आम्ही जाणारच होतो. ए मी तुला विचारतीये. सॉरी. तुझी जबाबदारी आहे ना भाईंची. भाईंच्या रूम मध्ये तुम्ही चला चला आपण केबिन मध्ये जाऊन बोलू. हा मी आलोच. काय दिवस बघायची वेळ आली माझ्यावर. एवढे उपास तपास, एवढे नव समदे केले, पण आज माझ्या डोळ्यांनी मला हे दिवस बघायला लागतायत. कोणाला शिक्षा देतोयस तू? हा, स्वतःच्या मम्मीला शिक्षा देतोयस? कुणाची परीक्षा बघतोय? स्वतःच्या मम्मीची? मम्मी काय झालंय? मला वर तोंड करून विचारतोयस तू काय झालंय म्हणून? भाई त्याच्या रूम मध्ये एकटा होता, कुणी पण नव्हतं त्याच्या आजूबाजूला. आम्ही जाणारच होतो परत.
आणि शिवा आहेत ना बाहेर. कुठं होता शिवा? जेव्हा मम्मी बोलती ना भाई एकटा होता तेव्हा भाई एकटा होता. आणि ती पोरगी, त्या पोरीला भाईची काळजी घ्यायला ठेवली आहे ना इथं. आ? हो, काय करत होतास हिच्या सोबत? आम्ही कॉफीला भेटलो होतो फक्त. मला तिला सॉरी म्हणायचं होतं. सॉरी? अख्खी दुनिया आपल्या पायावर येऊन नाक घासती, आपल्या हातापाया पडती, आपल्या घरात येऊन दरबारात बसती, आणि माझा पोरगा कुठल्या तरी पोरीच्या माग जाऊन तिला माफी मागताय. अगं आपली चूक झाली तर आपण सॉरी म्हणायला नको का? यात काही कमीपणा नाहीये. मला हे पटत नाही. मम्मी हे हॉस्पिटल, तू प्लीज तुझा आवाज हळू ठेव. ए मम्मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. हा, पेशंट्स आहे तिथे. आपल्याला जे पटत नाही ते आपल्याला पटत नाही सौरभ. बर तुला नक्की राग कशाचा आलाय मला सांगशील का? शिवा, अगं सिंधू, कोण आहे का तिकडे? कस्तुरी, काय झालं काकू? ये आलीस? काय हवंय? जरा पाणी हवंय मला. हा, मी पाणी देते. दे. बा. बस ठेव. बस अजून काय देऊ? नको नको. अगं तू गेली नाहीस? ते ऍक्च्युली तू इकडे? नाही, ते मी काल तुम्हाला गोळ्या बदलून दिल्या ना मी, तर मी तेच बघायला आले होते. सगळं व्यवस्थित आहेत ना? घेतल्या गोळ्या? हो घेतले बेडा. नाही, मी तेच बघायला आले की तुम्ही घेताय ना व्यवस्थित. अजून काही? काय ग, कशी झाली डेट? कस्तुरी, मी काहीतरी विचारतेय. एक मिनिट हा काकू. ते या 2 गोळ्या आहेत ना, त्या दिवसातून 2दा घ्यायच्यात, सकाळी आणि रात्री. बाकी सगळ्या 3 वेळा घ्यायच्यात. आठवणीने घ्या. नाही घेतला तर मी आहेच आहे, मी देईन तुम्हाला. हा. मला सांगायचं नाहीये का? अगं मी काहीतरी विचारतेय. काय झालं? सौरभ कुठे आहे? कॅफेटेरिया. मग तू इकडे काय करतेस? सांगितलं ना गोळ्या द्यायला आले. अजून काय प्रॉब्लेम झालेला असणार आहे? कस्तुरी, कस्तुरी, अगं काय झालं? ते अगं आम्ही कॉफी प्यायलोच नाही. व्हॉट? का? त्या मम्मी आल्या ना तिकडे, खूप रागवल्या होत्या. आणि मग सौरभ सरांना त्यांच्यासोबत घेऊन गेल्या. एवढ्या छोट्याशा गोष्टीत एवढी संकट का येतात? कसला विचार करतेस? नाही म्हणजे त्या सरांना काही. अगं नाही, सौरभला काही नाही करणार. म्हणजे करायचंच असतं तर आतापर्यंत केलं असतं ना. तू काळजी नको करूस, सौरभला काही नाही होणार. मी आलेच. मम्मी इथे नको प्लीज. कुठं गेलता तू? तेच होतो ना मी. कुठं गेला होता शिवा? मी 2 मिनिटं. मी जेव्हा इथं आले तेव्हा तू इथं नव्हतास. लाज नाही वाटत? मम्मी लाज नाही वाटत? बाई माफ करा, बाई माफ करा, चूक झाली बाबा. जाताना माझ्याकडनं वचन घेऊन गेलात ना तुम्ही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही असं वचन दिलं मी तुम्हाला. पण इथं कुणालाही त्याची काही पडलेली नाहीये बाई. एवढं काही झालंय का ग? काही पडलेली नाहीये इथं. हा, लाज नाही वाटत तुला? हा,
चहा महत्वाचा का बाई महत्वाचा शिवा? मी चुकला शेवटचं मम्मी आता नाही. लाज नाही वाटत? शिवा दादा काय करताय? काय नाही केलं भाईने तुझ्यासाठी? काय नाही केलं भाईने? आणि चहा प्यायला जातोस बाईला एकदा इकडं सोडून? हा बाई बाई चूक झाली बाई. इथनं पुढं तुमच्या सगळ्या प्रोटेक्शनची जबाबदारी आहे ना या मम्मीची आहे. इथनं पुढं सगळी जबाबदारी मी घेणार. इकडं लोकांकडं टाइम नाहीये लोकांना. हा शांत कुणाला होशील का? चहा प्यायला जायचंय, कुणाला कॉफी प्यायला जायचंय. हा भाईची पडलेली नाहीये कुणाला. माफ करा बाई, माफ करा. चूक झाली. लई मोठ्या आवाजात बोलले मी. सुधरत नाही मला. माझ्या डोक्यात लई राग गेलाय. लई मोठ्या आवाजात बोलले मी. बाई पण मला तुमच्या समोर बोलायचंच नाहीये. मला काही बोलायचं नाही. मला कुणाची मी काही बोलायचं नाही. सरका इथं कुणाला काही भाईची पडलेली नाहीये. शिवा दादा हो या बाई. तिला सांगा. मम्मी पुन्हा एकदा सौरभ सरांना घेऊन गेले. आता काय कारण असेल? तू बोलणार आहेस का माझ्याशी? ऐक. अगं शिवा दादा मम्मीला एवढं रागवलेलं कधीच बघितलं नाहीये मी. तुम्ही सांगा ना काहीतरी. छोटा भाई, मम्मी आणि भाई चिडले ना तर त्यांना कोणीच समजावू शकत नाही. छोटा भाई, तुम्ही समजवलं तर मम्मी ऐकेन. बोला. मम्मी पाणी. मला राग आलेला असेल तेव्हा जवळ यायचं नाही. एकदा पाणी घ्या ना, बरं वाटेल. जा मम्मी थोडं पाणी घ्या. जा. घे. आता हा ग्लास घेतला नाहीस तर मी उद्या दिवसभर पाणी पिणार नाही.
राग आलाय, खूप राग आलाय. नक्की कशाचा राग आलाय? मी बाबांबरोबर नव्हतो याचा का? लहानपणी 3 मिनिटापेक्षा जास्त जर मी तुझ्यापासून दूर राहिलो तर राहायचं नाही तुला. मला आठवतं खेळून येताना उशीर झाला तर माझी मम्मी सगळी कामं सोडून मला शोधायला यायची. एकदा तिला स्वप्न पडलं एका ड्रायव्हरने मला किडनॅप केलाय, तर तिने घरातले आज आम्ही भेटलो ना, भाईंविषयी बोललो. कस्तुरी डॉक्टर नसली ना तरी खूप हुशार आहे. तुला माहितीये कस्तुरीने आज मला अशा काही थेरपी सांगितल्या ज्या मलाही माहिती नव्हत्या. ती खूप हुशार आहे मम्मी, कस्तुरी हुशार आहे. आणि मुख्य म्हणजे कस्तुरीला तिच्या हुशारीचा गर्व नाही. कस्तुरी इतकी नम्र राहते ना मम्मी, किती हुशार आहे हे कळतच नाही. कस्तुरीला तिला सॉरी म्हणायला भेटलो होतो मी, पण आमचं बोलणं संपता संपता माझ्यावरच थँक्यू म्हणायची वेळ आली. तुला वाटते तशी नाही अगं कस्तुरी. बस एवढंच बोलायचं होतं. मागच्या 2 मिनिटात 8 वेळा कस्तुरीचं नाव घेतलंयस तू. 8 वेळा. तिचं नाव माझ्या तोंडात आलं कारण सवय, आणि तुझं नाव माझ्या मनात आहे कारण आपलं नातं आहे ग. तिला भाईविषयी काय वाटतं ते तिने मला सांगितलं आणि तेच मी तुला सांगितलं आणि हेच बोलत होतो आम्ही. एक सांगू, रागाने भीती वाढते, पण माझं माझ्या मम्मीवर नितांत प्रेम आहे, धाक नाही. ज्या गोष्टीची आपल्याला सवय नसती ना त्या गोष्टी करायच्या नाहीत सौरभ.